नमस्कार मंडळी. काय मग तुम्हाला गुलाबजाम आवडतो ना? बघा मग या गुलाबजामुची मस्त रसाळ स्टोरी. मऊ रसाळ आणि तोंडात टाकताच विरघळणारा गुलाबजाम लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडता. पण मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगितलं की आपण इतक्या अभिमानाने खातो तो गुलाबजाम मुळाचा भारतीय नाहीच आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. आपला लाडका गुलाबजाम हा परदेशी आहे. मग भारतात आला कुठून? या गोल गोळ्याच्या मागे कोणता रक्तरंजित आणि राजेशाही इतिहास दडलाय? चला, आज उघडूया गुलाबजामच्या इतिहासाचे गोड पान. या गोष्टीची सुरुवात होते आजपासून तब्बल 800 वर्षापूर्वी, म्हणजे 13व्या शतकात. थेट मध्यपूर्वेतील पार्शिया म्हणजेच आजचा इराण आणि तुर्कस्तानमध्ये तिथे एक अतिशय प्रसिद्ध मिठाई बनवली जायची, जिचं नाव होतं लुकमत अल कादी. अरबी भाषेत याचा अर्थ होतो न्यायाधीशाचा घास. आता ही मिठाई कशी असायची? तर मैद्याचे छोटे छोटे गोळे तेलात कडक तळून घ्यायचे आणि नंतर ते मध किंवा साखरेच्या पाकात बुडवून खायचे. हाच लुकमत अल कादी आजचा आपला गुलाबजामचा थेट पूर्वज मानला जातो. मग हा पदार्थ भारतात कसा आला आणि याचे रूप कसे बदलले? मध्ययुगीन काळात जेव्हा परकीय आक्रमक सुलतान आणि मुघल भारतात आले, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे शाही आचारी शेफ सुद्धा भारतात आले. या आचार्यांनी भारतामध्ये लुकमत अल कादी बनवण्याचा प्रयत्न केला. पण इथे एक गंमत झाली. मूळ पार्शियन डिशमध्ये मैद्याचा वापर व्हायचा, ज्यामुळे तो गोळा आतून थोडा घट्ट वाटायचा. भारतीय आचार्यांनी विचार केला, यात काहीतरी नवीन प्रयोग केला पाहिजे. त्यांनी मैद्याला बाजूला सारलं आणि त्याऐवजी दुधाचा खवा, मावा वापरून गोळे तयार केले. आणि काय सांगू मित्रांनो, खव्यामुळे हे गोळे इतके मऊ आणि रसाळ बनले की ते थेट मुघल सम्राटांच्या दरबाराची शान बनले. याबद्दल एक रंजक कथाही सांगितली जाते की मुघल सम्राट शहाजहानच्या शाही आचार्याने एक प्रयोगादरम्यान चुकून हा पदार्थ तयार केला आणि शहाजहानला तो इतका आवडला की त्याने हा पदार्थ रोज दरबारात बनवण्याचा हुकूम दिला. आता तुम्ही म्हणाल, इतिहास ठीक आहे, पण याला गुलाबजाम हे नाव कुठून मिळालं? तर मित्रांनो, हे नाव दोन वेगवेगळ्या संस्कृतीच्या मिलापातून तयार झालंय. पहिला शब्द आहे गुलाब. हा एक पार्शियन शब्द आहे. गुल म्हणजे फूल आणि आब म्हणजे पाणी. भारतात जेव्हा हा पदार्थ बनवला गेला, तेव्हा साखरेच्या पाकात सुवास आणि चव आणण्यासाठी गुलाब पाणी आणि केशर वापरलं जाऊ लागलं, म्हणून याला गुलाब म्हटलं गेलं. आणि दुसरा शब्द म्हणजे जामून. हे पिठाचे गोळे जेव्हा पाकातून तळले जातात, तेव्हा त्यांचा रंग गडद लाल काळा होतो. हा रंग आणि त्यांचा गोल लंबगोल आकार हुबेहूब आपल्या भारतीय फळासारखा म्हणजेच जांभळासारखा जामून दिसतो. म्हणून या दोन्ही शब्दांना एकत्र करून नाव पडले गुलाबजाम. भारतात आल्यानंतर गुलाबजाम फक्त एकाच प्रकारचा राहिला नाही. बंगालमध्ये गेल्यावर पनीर वापरून याचा पन्तुआ आणि लेकिकिनी बनवला गेला. तर काही ठिकाणी याला जास्त वेळ तळून गडद काळा रंग दिला जातो, ज्याला आपण काला जामुन म्हणून आवडीने खातो. तर मित्रांनो, परदेशात
जगातून आलेल्या एका साध्या डिशमध्ये जेव्हा भारतीय खव्याची आणि केशर विलायचीची जादू मिसळली, तेव्हा जन्म झाला आपल्या लाडक्या गुलाबजामचा. हा इतिहास वाचून किंवा ऐकून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही गुलाबजाम खाल, तेव्हा त्याची चव नक्कीच दुप्पट लागेल. तुम्हाला हा इतिहास कसा वाटला? मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रंजक गोष्टीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.